डॉक्टर असते. एक्सक्यूज मी डॉक्टर, आज ज्या पेशंट आहेत ना राधिका सुभेदार, मी त्यांचा. अच्छा, म्हणजे तुम्ही मिस्टर सुभेदार? हां हां, कशा आहेत त्या? अजून बेशुद्धच आहे. तब्येत थोडी काळजी करण्यासारखीच आहे. काळजी म्हणजे? तुमच्या पाया पडते हो माझ्या ताईला. अहो यांना सांभाळा. डॉक्टर साहेब, मी बाप आहे तिचा. म्हणजे मला तुम्ही खरं काय ते सांगाल का? म्हणजे कशी आहे ती? बरी होईल ना? हे बघा, उपचार चालू आहेत त्यांच्यावर, चिंता करू नका. तुम्ही एक करा, तुम्ही एक एक जण जाऊन त्यांना पाहून येऊ शकता. नाना चला ना प्लीज, मला बघायचंय तिला. हे बघ, ती अजून शुद्धीवर आलेली नाहीये. उगाच घाई करू नका. आणि डॉक्टर म्हणाले ते बरोबर आहे. उगाच तिला त्रास होईल असं वागू नका. बघितलं कसा गेला तो. आता मोठा पुळका आलाय त्याला बायकोचा. अहो शांत व्हा, जाऊ द्या. ही वेळ उणी काढायची आहे का? बघू दे ना त्याला, जाऊन अडवू नका त्याला. पण याला सांगितलं कोणी? मी सांगितलं. ती सिस्टर म्हणाली की पोलिसांना बोलवावं लागेल, ऍक्सिडेंटची केस आहे, घरच्यांना सांगा. हो, पण हा काय करणार आहे इथे? हे बघ, तर बरोबर आहे. आता तो काही करो न करो, पण त्याला कळवणं आपलं कर्तव्य होतं, नाही का? तेव्हा आम्ही आलोय आता. तू काय काळजी करू नकोस. पोलिसांशी गुरुनाथ बोलेल. आणि काय बाकी त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. नानाजी, याच्यामुळे याने लई त्रास दिला. याच्यामुळेच माझ्या राधिका ताईला ऍक्सिडेंट झालाय. याने एवढा त्रास दिलाय माझ्या ताईला. मावशी हॉस्पिटल आहे. बकुळा शांत हो, शांत हो. गुप्ते, आपण जाऊया. पैशांची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे ना. ठीक आहे सर. राधिका, हे काय करून घेतलं स्वतःच? असा कसा ऍक्सिडेंट झाला? लक्ष कुठे होतं तुझं? एरवी सगळं समजून उमजून करणारी तू अचानक काय झालं असं? हे बघ, मी तुला अनेकदा सांगितलंय, माझे थॉट्स खूप क्लिअर आहेत. मी शनायाला एकटं सोडू शकत नाही, नाहीतर मी. जाऊ दे, तो विषय आता नको. तू आधी बरी हो. तू हे असं पडून राहिलेलं मला बघवणार नाही. आधी तू बरी हो. भैया अंदर लेके आओ. हाँ यहाँ पे रख दो. थैंक यू. काय आहे ग? काय आहे याच्यामध्ये? कोल्ड ड्रिंक्स आहेत. एवढ्या? पार्टी आहे घरात? नाहीये पार्टी वगैरे काही. मी सांगते ऍक्च्युली काय आहे, या कोल्ड्रिंकच्या स्टिकर्सवर जर एक स्पेसिफिक नंबर आला ना, तर लकी ड्रॉ मध्ये आपण जिंकणार आहोत. म्हणजे म्हणजे वगैरे काही नाही. चला मला खूप काम आहे, आपण नंतर बोलू. हा ऍक्च्युली वहिनी कॅन ऑल्सो हेल्प. हा ऍक्च्युली तू कर ना मदत आम्हाला. मला काय मिळणार आहे त्यातून? गॉड, देऊ तुला पण काहीतरी एक 5-10 हजार वगैरे. हो चालेल ना, पण त्याआधी मी एक काम करते. यातली एक बॉटल मी अथर्व आणि सुजयसाठी ठेवते, मग बाकी आपण ओपन करू.
खूप ठेवू शकता तुम्ही, खूप बॉटल्स आहेत आपल्याकडे. बस, मुलांना एकच पुरे नाही का? चल हेल्प कर आता, उघड एक एक. हा हो. कोल्ड्रिंकच्या बाटल्या नासवत आहेत. राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय. सांगू का यांना? जाऊ दे, राहू दे, बघतील त्यांचं त्या. असंही या दोघींना सांगून काही फायदा नाहीच आहे. मिस्टर सुभेदार, हा? तुम्हीच मिस्टर सुभेदार का? हो मीच. पोलीस तुम्हाला बाहेर भेटायला आले. पोलीस कशासाठी? ऍक्सिडेंटची केस आहे ना, पोलीस चौकशीसाठी आले. आलोच मी. इन्स्पेक्टर साहेब, गुरुनाथ सुभेदार. हेच का ते? हेच का ते म्हणजे? आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. शिलवत यांचा जबाब लिहून घे. येस सर. अहो पण मी काय केलंय साहेब? हे बघा, तुम्ही काय केलं काय नाही केलं हे कळेल नंतर. आधी सांगा, ऍक्सिडेंट कसा झाला? अहो मला काय माहिती, मी तर ऑफिसमध्ये होतो, मला फोन आला म्हणून मी इथे आलो. आता ज्यांनी ऍक्सिडेंट केलं त्यांना विचारा तुम्ही, मला काय जाब विचारताय? हे बघा, मी तुम्हाला जाब विचारत नाहीये, तुमची चौकशी करतोय. आणि ह्याला जाब म्हणत नाही. आमच्या पद्धतीने आम्ही जाब विचारला ना तर मिस्टर सुभेदार तुम्ही काही बोलू शकणार नाही. म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? साधा एकच प्रश्न, ऍक्सिडेंट झाला कसा? हो मला माहिती नाही साहेब. मग काय माहिती? हो मी सांगितलं ना, मी ऑफिसमध्ये होतो. आता रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला, मला कसं माहिती असेल? पण प्रत्यक्ष ऍक्सिडेंट बघणाऱ्या लोकांनी सांगितलं वाहन चालकाची चूक नसून तुमच्या बायकोची चूक होती. त्या माणसाने खूप हॉर्न वाजवला पण तुमच्या मिसेसचं लक्ष नव्हतं. मग त्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटला, मग पर्यायाने तुमच्या मिसेस जखमी झाल्या. सगळंच तर माहिती आहे तुम्हाला साहेब. मला काय विचारताय तुम्ही आता? हे बघा, माझा प्रश्न वेगळाच आहे. माझा रोग तुमच्या बायकोचं लक्ष नसल्यावर आहे. आणि एवढ्या कुठल्या विचारात त्या चालत होत्या? नाही म्हणजे घरातून निघताना काही तुमचं भांडण तंटा? नाही, असं भांडण वगैरे काही नाही झालं. मग काही मतभेद वाद? नाही, असं काही नाही झालं साहेब. मग त्यांच्या टेन्शनचं कारण काय? काही फायनान्शियल टेन्शन? मी सांगते इन्स्पेक्टर साहेब. ह्यानी राधिकाला कामावर सोडायला उशीर केला. म्हणजे काय, त्यामुळे ती टेन्शन मला आली असण्याची शक्यता आहे. म्हणजे साहजिक आहे. एक तर त्यात ती अशक्त आहे, ताकद नसेल तिच्यामध्ये, त्यामुळे कदाचित या गडबडीत
गाडीचा हॉर्न तिनं ऐकला नसेल. नाही का, म्हणजे असं असल्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्या शुद्धीवर आल्यावर आम्ही त्यांची जबानी घेऊ. तोपर्यंत आमचा कॉन्स्टेबल इथेच थांबेल. राधिका वहिनी, नाना, राधिका कशी आहे? हे बघ अजून ती शुद्धीवर यायची. अहो हो, पण ते डॉक्टर काय म्हणाले, काय झालंय त्यांना एक्झॅक्टली? नाही, अजूनही अंडर ऑब्झर्वेशन आहे ती. तुम्ही सगळे इथे काय करताय आनंद? अरे का आलात म्हणजे? वहिनीला बघायला आलो आम्ही. आणि पानोळकर सरांनी सांगितलं की ते ऑफिस मॅनेज करतायत, थोडा वेळ आम्ही इथे येऊ शकतो. जाणार आहोत आम्ही परत ऑफिसला बघून. बरोबर, ठीक आहे. रेवती, पैशांचं काय? नाही, काय किती लागणार आहेत वगैरे मला सांग, मी बघतो सगळं. सुबोध गेलाय पैसे भरायला. आम्ही भरलेत पैसे. तू खर्च करायची गरज नाही. हो का? नाही, मग मला इथे असायची पण काही गरज नाहीये. ते तुझं तू ठरव. हो रेवती, ऑफिस नंतर ऑफिसचं काम न बिघडवता आम्ही पण इथे येऊ. आलटून पालटून आपण मॅनेज करू शकतो. डिस्कस्टिंग. आले काय गेले काय, शोबाजी नुसती. अकुळे, किती वेळा सांगितलं तुला, त्याच्याकडे नका लक्ष देऊ. सध्या महत्वाचं काय आहे? राधिकेचं शुद्धीवर येणं. नानाजी, आम्ही आतमध्ये जाऊ शकतो का बघायला? हो हो हो, जाऊ शकता. फक्त दोघं चढला. श्रेयस, जेनी, तुम्ही बघून या. बस बसा बसा बसा. तुम्ही वेळ का फिल्म स्टार आहे का? एवढी गर्दी बघून असं वाटतंय का? नाही नाही, आतमध्ये कोणी VIP किंवा फिल्म स्टार नाहीये. इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही मोठं एक चांगला माणूस आहे आतमध्ये. आमच्या राधिका बहिणी, त्याने एवढी माणसं जोडली आहेत, एवढी नाती जोडली आहेत, म्हणून गर्दी जमली. कसं आहे ना, गर्दी जमवायला फक्त VIP किंवा फिल्म स्टार असण्याची गरज नाही. माणूस चांगला असेल तर गर्दी जमते. आम्ही सगळे प्रार्थना करतोय त्यांच्यासाठी. जमलंच तू पण प्रार्थना कर. शेवटची राहिली यार आता. ह्याच्यात असलंच पाहिजे इशी, प्लीज. नाही यायची आज कोणती. काय यार, काय एकही बॉटल मध्ये नंबर नाही. ओड यार, सी काय ना, युजलेस आहे. जाऊ दे, माझे मॉमडॅड थांबलेत, मी जाते. बाय, एम गोईंग. सी ओर, अरे किती बाटल्या आणल्या होत्या, माझं लकच खराब आहे. $666?
म्हणजे हाच तो नंबर. हाय गॅरी, बोल, कुठेस तू? हो बच्चा, जरा टेन्शन मध्ये. काय झालं? कसलं टेन्शन? अगं राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? अचानक कसा झाला ऍक्सिडेंट? हो हो, मी डिटेल मध्ये सांगतो सगळं आल्यावर. अगं मला रेवतीचा फोन आला आणि मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये झालो. ओके, ठीक आहे. घरी कधी येणार आहेस पण मग तू आता? हो नाही, मी निघालोच आहे. तसंही इथे अख्खी गुलमोहर सोसायटी जमली आहे. माझी तशी गरज नाहीच आहे आता इथे. ओके, पण ती ओके आहे का? बेशुद्ध आहे अजूनही. ओ गॉड, अनकॉन्शियस आहे ना? बापरे बिचारी. चल मी आलोच. हा प्लीज लवकर ये तू घरी. बच्चा मलाही, मी हॉस्पिटलमध्ये एवढा वेळ होतो की आता डोकं भणभणलंय माझं. त्या हॉस्पिटलच्या वातावरणात ना डोकं जड झालंय. हा तू घरी ये, मी तुला जिंजर टाकून चहा करून देते. ओके? हा बच्चा, आलो. बाय. वहिनी, 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 अगं बाहेर ये ना लवकर. काय? कशाला माझ्या नावानं ओरडतीयस अगं? अगं म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये का? कशाबद्दल? राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? म्हणजे कुठे? कसा झाला? हो हो, काम डाऊन. मलाही माहिती नाही. मला आता गॅरीचा फोन आला होता की राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय आणि तिला ऍडमिट केलंय. अरे देवा, ऍडमिट केलं? अगं पण काय झालंय तिला? म्हणजे हो हो अगं, एवढी पॅनिक नको हो. आहे, जिवंत आहे ती. रिलॅक्स या. अगं रिलॅक्स काय रिलॅक्स? इथे राधिकाला ऍक्सिडेंट झालाय. पण काय झालं नेमकं? नाही ते मलाही माहिती नाही अजून. आणि गॅरी येतोय आता, तो सांगेल एक्झॅक्टली काय झालंय ते. खरं सांगू तर मला वेगळंच टेन्शन आलंय. तुला कसलं टेन्शन? असं नाही ग, म्हणजे राधिकाला काही होणार नाही ना? झालं तर बरंच आहे की. नाही म्हणजे तुझ्या रस्त्यातला अडथळा दूर होईल ना. पण आमच्या डोक्यावरचं मात्र छप्पर जाईल बाई. बरं काय होईल? राधिकाला काही झालं तर सगळा ब्लेम आमच्यावरच येईल ना. आणि सगळे सोसायटीतील लोक तर गॅरीलाच बोलतील. अगं नाही नाही, म्हणजे इतकं काही होणार नाहीये तिला. तशी लेची पेची नाहीये राधिका. लेची पेची काय? अगं म्हणजे स्ट्रॉंग आहे ती. हा ते आहेच. मलाच टेन्शन आलंय खरं तर. काय? कसलं? अगं म्हणजे राधिका हॉस्पिटल मधून घरी आली की तिची सगळी सेवा मलाच करावी लागणार ना. या दॅट्स ट्रू. ट्रू काय ट्रू? मला नाही हे असली कामं आवडत. सेवा भिवा तर नाहीच. अगं हो ठीक आहे, मग नको करू तू. आहे ना तशी राधिकाची गँग सगळी. नाना नानी मिशी रेवती गुप्ते येतील सगळेच हेल्पला. तू तुझ्या नवऱ्याला सांग ना फोन करून राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय ते. अगं नको, म्हणजे हे कामासाठी बाहेर गेलेत ना, धावपळीत असतील रस्त्यात कुठेतरी. आणि राधिकाला ऍक्सिडेंट झालाय म्हटल्यावर ते पॅनिक होतील आणि आधी हॉस्पिटलमध्ये जातील. त्यापेक्षा त्यांना घरी येऊ दे, मग सांगेन मी. हो तेही बरोबरच आहे. यार पण आजचा दिवसच बोरिंग आहे यार. आता काय लॉटरी लागली नाही आणि राधिकाचा काय तर डायरेक्ट ऍक्सिडेंटच झालाय. बापरे, हिला कळायला नको मी लकी नंबर लपवलाय. हा विषय इथेच थांबवते. कसं होणार आहे ग? राधिकाला ऍक्सिडेंट झालाय. मलाही भीती वाटायला लागली. काही होणार नाही ना? म्हणजे तिला नको ना बोलू असं. काही नाही होणार तिला काही. गॉड प्लीज सेव्ह हर.